हाय हॅलो नमस्कार, मी वृषालीज ब्युटी सलून या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला हाय फ्रिक्वेन्सी मशीनने आपण हेड मसाज कसा करावा याबद्दलचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण पाहूया. तर हाय फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंट जे आहे ते आपण हेअर मसाजसाठी करतो. ज्यांना हेअरफॉल असतो, डॅन्ड्रफ असतो किंवा फंगस असतं, इन्फेक्शन असतं, स्प्लिट एंड्स असतात, अशा भरपूर गोष्टींसाठी आपण हाय फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंट देत असतो. हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? तर हे जे आहे हे हाय फ्रिक्वेन्सी मशीन आहे आणि त्याच्यासाठी हा असा एक काचेचा असा नॉब येतो, म्हणजे असं कोमसारखाच त्याचा शेप असतो. तर यामधून आपण मशीन जेव्हा आपण ऑन करतो त्यानंतर अशा प्रकारे याच्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट रेज येतात. आणि जेव्हा आपण याचा तर जेव्हा आपल्याला हेड मसाज ट्रीटमेंट द्यायची असते तेव्हा आपल्याला स्काल्पला हा नॉब जो आहे हा कोम आपल्याला अशा पद्धतीने फिरवायचा आहे. तर आता मी आधी सुरुवातीला मशीन स्टार्ट करते. आणि मग हे असं स्काल्पला आपण फिरवायचं असतं. फक्त याची काळजी एक घ्यायची की जास्त स्किनला, म्हणजे फेसच्या स्किनला किंवा कानाला वगैरे हे इन्स्ट्रुमेंट लागणार नाही याची काळजी घ्यायची. तर अशा प्रकारे सेक्शन बाय सेक्शन तुम्ही हा नॉब फिरवायचा आहे. याने काय होतं, जे आपल्या स्काल्पवर जे काही इन्फेक्शन असेल किंवा डॅन्ड्रफ असेल, काही काहींचा असा चिकट डॅन्ड्रफ असतो, काही काहींचा असा कोरडा डॅन्ड्रफ असतो. चिकट डॅन्ड्रफ कसा तो एकदम स्काल्पला चिटकलेला असतो. त्याने आपण जेव्हा तो असा नखाने खरवडून काढतो तर तिथे जखमा वगैरे होतात. आणि जो कोरडा डॅन्ड्रफ असतो तो आपल्या बॉडीवर पडत असतो, कपाळावर पडतो किंवा मानेवर पडतो, खांद्यांवर पडतो आणि त्याने सुद्धा आपल्या फेसवरती पिंपल्स वगैरे येतात. आणि डॅन्ड्रफचं प्रमाण जर जास्त असेल तर आपले केस पण खूप गळतात. त्यासाठी तुम्ही ना, आपण नॉर्मली तर पार्लरमध्ये हेअर मसाज तर करतो, पण आपण जर अशा पद्धतीने हाय फ्रिक्वेन्सीद्वारे जर हेअर मसाज जर केला तर तुम्हाला नक्कीच याचा फायदाच होणार आहे. आता याच्यामध्ये कसं असतं, याचे 7 सेटिंग्स, म्हणजे मी माझ्या पार्लरमध्ये याचे 7 सेटिंग्स देत असते. तुम्हाला 2 किंवा 3 सेटिंग्समध्येच याचा बऱ्यापैकी रिझल्ट जाणवतो. पण 7व्या सेटिंगपर्यंत तुमचा जो हेअरफॉलचा जो प्रॉब्लेम आहे किंवा इन्फेक्शनचा काही प्रॉब्लेम आहे तो तुमचा सॉल्व होतो, तुमचा हेअरफॉलसुद्धा कमी होतो. आणि याचा अजून एक फायदा असा आहे की जेव्हा आपण हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हाय फ्रिक्वेन्सीचं, हे जेव्हा आपण स्काल्पवरती फिरवतो ना, तेव्हा जे आपले जे स्काल्पच्या ज्या वेन्स असतात ना त्या ॲक्टिवेट होतात आणि ब्लड सर्क्युलेशन वाढतं. ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे मग आपल्याला केस मुळ्यांना पण एक छान असं त्या ॲक्टिवेट होतात आणि केस वाढण्यासाठी मदत होते. आणि दुसरं म्हणजे आपण जेव्हा याच्यानंतर जेव्हा आपल्याला हेड मसाज, ऑइल मसाज करायचा असतो, आणि काय होतं की जे स्काल्पचे जे पोर्स असतात ना ते ओपन होतात. ओपन केल्यामुळे आपण जो काही नंतर जो ऑइल मसाज करतो तर ते जे तेल असतं ना ते स्काल्पच्या खूप आतपर्यंत जेतं. तुम्ही जर नॉर्मली जर आपण हेअर मसाज जेव्हा करतो तर ते आपण जेव्हा स्काल्पला तेल लावतो ना तर ते कसं ते वरच्यावरती लागतं, अगदी आतपर्यंत ते तेल जिरत नाही. मग त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे आपण तर एवढा ऑइल मसाज केला, एवढा हेअर मसाज केला तरी मग आपले केस कोरडे का पडतात, गळतात का, डॅन्ड्रफ का होतो. तर त्याचं हेच कारण असतं की आपल्या केस मुळांना ते व्यवस्थित तेल पोचत नाही. कारण की आपले जर स्काल्पचं जे लेअर असतो, कवर असतं, ते आधीच खूप ब्लॉक झालेलं असतं. आणि जर आपण ते ओपन नाही केलं तर मग आपण वरून कितीही ऑइल मसाज करा, किती काही लोशन वगैरे लावले तरी त्याचा काहीच फायदा होत नाही. तर तुम्हाला असं सजेस्ट करेन की जर तुम्हाला हेअरफॉलचा किंवा डॅन्ड्रफचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन हाय फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंट नक्की घ्या. तुम्हाला याचा नक्कीच रिझल्ट मिळेल. तर अशा प्रकारे आधी स्टार्टिंगला आपण एक 5 ते 10 मिनटं आपल्याला हे पूर्ण असं व्यवस्थित कोंब हा फिरून घ्यायचा आहे. आणि मग त्यानंतर मग तुम्ही ऑइल मसाज करायला सुरुवात करायची. तर आता मी कोंब फिरून झालेला आहे. आता मी ह्या पुढे ऑइल मसाज देणार आहे. आता
तर ऑइल मसाजसाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचं तेल वापरू शकता जे तुमच्याकडे आहे. आता सध्या भरपूर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तेल्स येतात, पण होममेड पण तुम्ही तेल बनवू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही जे तुमच्याकडे तेल अवेलेबल आहे त्या तेलाने तुम्ही मसाज करा. तुम्ही ही गोष्ट म्हणजे आता हेड मसाज वगैरे तुम्ही घरच्या घरी करू शकता, पण हाय फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंट करण्यासाठी तुम्हाला सलूनमध्ये किंवा पार्लरमध्येच जावं लागेल. ते तुम्ही घरी नका करू, काही घरी तुम्हाला त्या गोष्टी एवढ्या व्यवस्थित जमणार नाही. ते खूप गोष्टी प्रिकॉशन्स घेऊन करावे लागतात. तर अशा प्रकारे तुम्ही स्काल्पला तेल लावायचं आहे. अगदी सेक्शन बाय सेक्शन तुम्ही तेल लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही असा मसाज द्यायचा आहे. म्हणजे आता आपण आधी हाय फ्रिक्वेन्सी आपण फिरवल्यामुळे काय झालं, हे जे स्काल्पचे जे पोर्स आहेत ना ते ओपन झाले आणि त्यावर जेव्हा आता मी हेड मसाज देते आहे तर ते तेल जे आहे ते व्यवस्थित आतपर्यंत जिरतं. म्हणजे आपण जे केस मुळांना त्याचं पोषण मिळतं आणि आपले केस वाढण्यास पण खूप अशी मदत होते. तर तुम्ही साधारणतः याचे 7 सेटिंग्स असतात. तुम्ही जर तुम्हाला हेअर फॉल किंवा डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम्स खूप जास्त प्रमाणात असेल ना तर तुम्ही 15-15 दिवसाच्या अंतराने स्टार्टिंगचे सेटिंग्स घ्या. मग जसं तुम्हाला रिझल्ट जाणवेल तसं तुम्ही पिरियड वाढवा. शक्यतो तुम्ही कमीत कमी 7 सेटिंग तरी तुम्ही याच्या घ्या, तरच तुम्हाला याचा रिझल्ट जाणवेल. तर अशा प्रकारे मी आता पूर्ण हेड मसाज करते आहे. आणि जेव्हा आपण हेड मसाज करतो तेव्हा तुम्ही थोडंसं आहे ना मानेला सुद्धा मसाज द्यायचा असतो. आणि हेड मसाज झाल्यानंतर मग आपल्याला केसांना स्टीम द्यायची आहे. स्टीम दिल्यामुळे काय होतं की जे वाफ आणि जे तेल यांचं एक छान असं एक मिश्रण तयार होतं आणि मग केसांना छान अशी नरिशमेंट मिळते. दोन मिनिटं पॉज करू. तर हेड मसाज झाल्यानंतर मग आपण केसांना स्टीम द्यायची असते. तर याच्यासाठी रूट स्टीमर वगैरे पण असतात आणि अशा प्रकारे पण अशा स्टीमरने पण तुम्ही स्टीम देऊ शकता. तर ही अशा प्रकारे आपण स्टीम द्यायची आहे स्काल्पला. म्हणजे आधीचं ऑइल आणि नंतर ही स्टीम याने केसांना एक छानपैकी असं मॉइश्चर मिळतं आणि केस असे एकदम छान शायनी आणि सिल्की होतात. अशा प्रकारे तुम्ही जर पार्लरमध्ये जाऊन हेड मसाज ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला नक्कीच हेअर फॉलवर किंवा हेअर डॅन्ड्रफवरती तुम्हाला रिझल्ट मिळेल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला का? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.